नमस्कार, मी आशिष पवार. नमस्कार महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे. एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. अवयवदानासाठी नांदेडमधून ग्रीन कॉरिडॉर डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय महाविद्यालयातून मुंबई, पुणे, औरंगाबादकडे अवयव रवाना. हृदय मूत्रपिंड अवयवदानासाठी नांदेडमध्ये ग्रीन कॉरिडॉर डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून मुंबई, पुणे, औरंगाबादकडे अवयव रवाना. प्रशासनाचे यश. अवयवदान आणि या अवयवाच्या वाहतुकीसाठी ग्रीन कॉरिडॉर म्हणजेच जलदगती सुविधा उपलब्ध करून देण्यात नांदेड यशस्वी झाले आहे. हृदय नांदेडच्या श्री गोविंदसिंगजी विमानतळावरून मुंबईकडे रवाना करण्यात आले, तर यकृत पुण्याकडे रवाना करण्यात आले. या निमित्ताने विष्णुपुरीतील डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने अवयवदानासाठीच्या सुविधा उपलब्ध करून अवयव प्रत्यारोपणासाठी पाठवण्याची प्रक्रिया महानगरानंतर पहिल्यांदाच यशस्वी करून दाखवली आहे. नांदेडच्या सुधीर रावळकर यांच्या अवयवामुळे 5 जणांचे आयुष्य सावरले जाणार आहे. रावळकर कुटुंबियांनी दाखवलेल्या धीरोदात्तपणामुळे आणि जिल्हा प्रशासनाच्या प्रयत्नामुळे अवयव प्रत्यारोपणात होणाऱ्या कुटुंबात समाधान परतणार आहे. अवयवदान आणि अवयवाच्या वाहतुकीसाठी जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी विविध यंत्रणांशी समन्वय साधला. ग्रीन कॉरिडॉरसाठी पोलीस यंत्रणा, वाहतूक व्यवस्था, विमानतळाशी निगडीत व्यवस्था आणि आरोग्य यंत्रणांना गतिमान केले. विष्णुपुरीतून विमानतळापर्यंत हेलिकॉप्टरनेही हृदय पाठवण्याची शक्यता पडताळून पाहण्यात आली, पण अखेरीस विष्णुपुरी ते विमानतळ हे अंतर विक्रमी वेळेत म्हणजेच अवघ्या 13 मिनिटात पार करण्यात आले. मुखेड तहसीलमधील रोहचे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी सुधीर रावळकर यांच्या नरसी मुखेड रस्त्यावर अपघात झाला होता. त्यांना उपचारार्थ दाखल केल्यानंतर रावळकर यांचा मेंदू मृत झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे अपघातग्रस्त रावळकर यांच्या कुटुंबियांना सावरण्याबरोबरच जिल्हा प्रशासन आणि डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्णालयाने रावळकर यांच्या अवयवदान संमतीपत्रानुसार रावळकर यांच्या अवयवाचे दान करण्याचे प्रयत्न सुरू केले. याबाबत अवयवदानाशी निगडीत औरंगाबाद येथील विभागीय समितीशी संपर्क साधण्यात आला. अवयवदाता आणि प्रत्यारोपण करावयाचा रुग्ण यांच्याबाबत वैद्यकीय चाचण्या तसेच अनुषंगिक सर्व औपचारिकता पूर्ण केल्यानंतर आज सकाळी हृदय घेऊन जाण्यासाठी मुंबईतील फोर्टिस हॉस्पिटलचे हृदय प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर अन्वय मुळे, डॉक्टर विजय शेट्टी, डॉक्टर संदीप सिन्हा, तर यकृत घेऊन जाण्यासाठी पुण्यातील रुबी हॉस्पिटलचे डॉक्टर कमलेश बोकील, मूत्रपिंड घेऊन जाण्यासाठी औरंगाबादच्या कमलनयन बजाज रुग्णालयाचे डॉक्टर अजय ओसवाल नांदेडमध्ये दाखल झाले. डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर काननबाला येळीकर, डॉक्टर पी.टी. जमदाळे, डॉक्टर राजेश आंबुलगेकर, डॉक्टर सिद्धार्थ नवार, डॉक्टर ऋतुराज जाधव, डॉक्टर नितीन नंदनकर, डॉक्टर डी.पी. भुरके, डॉक्टर एच.पी. गोडबोले यांनीही आरोग्य संकुलाच्या रुग्णालयातील शस्त्रगृह सज्ज ठेवली. दुपारी 2:13 हृदय घेऊन डॉक्टर मुळे आणि त्यांचे सहकारी विमानतळाकडे रवाना झाले. अवघ्या 13 मिनिटात हा ताफा विमानतळावर पोहोचला आणि 2च मिनिटात हृदय घेऊन मुंबईकडे विमान झेपावले. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात यकृत घेऊन पुण्याचे पथक विमानाने रवाना झाले, तर औरंगाबादचे पथक मूत्रपिंड घेऊन मोटारीने रवाना झाले. ग्रीन कॉरिडॉर आणि वैद्यकीय सज्जतेसाठी विविध पातळ्यावर प्रयत्न. एकीकडे अवयवदान आणि प्रत्यारोपणासाठीच्या वैद्यकीय सज्जतेसाठी विष्णुपुरी आरोग्य संकुलातील शस्त्रक्रियागृहाशी निगडीत वैद्यकीय अधिकारी कर्मचारी काल रात्रीपासून प्रयत्नशील होते, तर दुसरीकडे जिल्हाधिकारी काकानी यांनी ग्रीन कॉरिडॉरसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक संजय येनपुरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप डोईपुढे, महेंद्र पंडित, उपाधीक्षक अशोक बनकर यांच्याशी समन्वय साधला. विमानतळापर्यंतच्या ग्रीन कॉरिडॉरसाठी नांदेड ग्रामीणचे निरीक्षक गजानन सैदाने नारनवार यांनी प्रयत्न केले, पण दुसरीकडे नांदेड जिल्हा प्रशासनाने निगडीत एक उमदा सहकारी मित्र गमावल्याची खिन्नता जिल्हा प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये होती. मेरा भाई सुधीर रावळकर, इनका रोड दुर्घटना में निधन हो गया है, पर उनका निधन नहीं हुआ, उनके हमने ऑर्गन ट्रांसप्लांट करने का और डोनेट करने का निर्णय लिया है. वो एक सुधीर के रूप में था, वो दुनिया के 10 सुधीर के रूप में हम उसके देखना चाहते, इसलिए हमने ये ऐतिहासिक निर्णय लिया. उसकी इच्छा थी कि अपन कुछ तो भी समाज के लिए करना चाहिए, कुछ तो भी देश के लिए करना चाहिए. उसके अनुसार हमने, हमारे परिवार ने ये निर्णय लिया. और जो वो APJ कलाम इनको इंस्पायर था, वो उसके बहुत आइडियल थे, और उन्होंने जो नहीं किया ये सुधीर ने करने का हमको मौका दिया. इसके लिए मेरा भाई ये राष्ट्रभक्त कहलाएगा. ये बहुत धाड़सी निर्णय है, और हमने ये किसी और के जीने के लिए जलाने के बजाय मुठ भर रक्षा लेने से
उसका दिल कहीं और धड़कने दो, कहीं और जीने दो, और उसके कारण 10 लोग दुनिया में जिएंगे, ये हमने देखा। और एक सुधीर की जगह आज हम 10 सुधीर देखेंगे तो हमको आनंद मिलेगा, और समाज के प्रति हमने कुछ किया इसका भी हमें समाधान मिले। मेरे परिवार में हम 3 बहना है, एक ही भाई था, मेरा एकलौता भाई था, और मेरी एक भाभी है, उसकी एक बेटी है 7 साल की श्रुति। मेरे बाबा का 2 साल पहले ही निधन हुआ है, और मेरा एकलौता एक भाई था। इतने ही लोग हैं हम। पर मेरे पति जाने के बाद मुझे कोई दुख नहीं हुआ, क्योंकि मेरा भाई था, और मेरे भाई में मैंने सब देखा है। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये नांदेड जिल्ह्यामधली अगदी सर्वप्रथम सगळ्यात पहिल्यांदा अवयवदानाची शस्त्रक्रिया पार पडलेली आहे यशस्वीपणे। आणि आम्ही आत्ता एअरपोर्टवरनं आमचं जे इथनं त्या पेशंटचं जे हार्ट गेलं, रुग्णाचं हृदय गेलं, ते हृदयाला आत्ताच आम्ही पोचून आलो। मुंबईची टीम रवाना झालेली आहे। हृदय हे फोर्टिस हॉस्पिटल मुंबईला गेलेलं आहे। आता अर्ध्या तासातच लिव्हर हे ऑर्गन जे आहे ते पुण्याला जाणार आहे रुबी हॉस्पिटलला, त्याचीसुद्धा सोय झालेली आहे, व्यवस्था झालेली आहे। आणि तिसरं किडनी जे आहेत ते औरंगाबादला जाणार आहेत, आणि उर्वरित डोळे जे आहेत ते नांदेडमध्ये देणार आहोत आपण। आणि ह्या सगळ्यासाठी मी माझ्या महाविद्यालयाचं, रुग्णालयाचं, सगळ्यांचं, प्रशासनाचं, पोलीस डिपार्टमेंट, कलेक्टर साहेब या सगळ्यांचे मनापासून आभारी आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो रुग्ण आणि त्या रुग्णाचे नातेवाईक, ज्यांनी आम्हाला अगदी काहीही न करता सहकार्य केलं आणि सह्या दिल्या की काही हरकत नाही ऑर्गन्स घ्यायला, त्यांचे आम्ही सगळ्यांचे ऋणी राहू। धन्यवाद। व्यंकटेश वाकोडीकरसह ब्युरो रिपोर्ट, नमस्कार महाराष्ट्र।